श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता 2026 हे खास असणारच आहे, कारण आपल्या स्वामी महाराजांसोबत ते वर्ष सुरुवात होते. कारण आज आहे गुरुवार आणि सकाळी उठल्यानंतर बघा छान अशी देवपूजा केली आणि नवीन वर्षामध्ये ना पावसाने पण हजेरी लावली होती आणि संध्याकाळी आज म्हटलं चला आता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर म्हटलं मंदिरात पण जाऊन येऊया. त्यासाठीच आम्ही इकडे जुहूला जे असणारं हरे रामा हरे कृष्णा मंदिर आहे, इस्कॉन बोलतात, तिकडे आलो होतो. पण इथे ना एंटर केलं आणि म्हणजे ॲक्चुअली आम्हाला ट्रॅफिक वरूनच कळालं होतं, की भरपूर गर्दी असणार आणि तसंच झालं. इथे आल्यानंतर पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती इथे. ते सगळं केलं आणि लगेचच इथे ना बाजूलाच इस्कॉनच्या इथेच ना त्याच ह्याच्यामध्ये लेनमध्ये बीच पण आहे. तर म्हटलं आता आलोच आहोत, तर इकडे पण जाऊया. मुलांना पण घेऊन आलो होतो. तर इकडे मस्त वाळूमध्ये भाजलेले शेंगदाणे वगैरे घेतला आणि ह्या बापलेकांचं बघा गावाला कसं असं घेऊन फिरतात, तसं हे मस्त त्याला घेऊन फिरत होते आणि तो पण छान मजा घेत होता हे सगळे बलून वगैरे बघत. मग मुलांना पण बलून वगैरे सगळं घेतलं. आता हा जो बंगला दाखवते ना, तो अक्षय कुमारचा आहे. आणि आम्ही जिथे बसलो होतो ना, त्याच्याच पाठच्या साईडला अक्षय कुमारचा बंगला होता. तर आमचं सारखं त्याच्यावरूनच सगळे जोक्स वगैरे बसल्यानंतर इथे चालू होते. कारण त्याच्या घराची पूर्ण लाईट्स ऑन होत्या आणि मग सगळ्यांनाच माहिती आहे, की अक्षय कुमारचं असं प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल, की 9:30 वाजता अ, अक्षय कुमार झोपतो आणि सकाळी लवकर उठतो. तर खरं सांगायचं तर ना, आमचं लक्ष तिकडे होतंच आणि 9:30 वाजता एका बेडरूमची लाईट वगैरे बंद झाली. तर आमचा विषय सारखा तेच चालू होता, की चला आता अक्षय कुमार झोपला वगैरे आणि असं बोलत ना कुठल्या कुठे रात्रीचे 10, 10:15 होत आलेले आणि खूप छान वाटत होतं. अशा समुद्राच्या लाटा वगैरे हे सगळं बघत आणि शांत असं वाटत होतं आणि तेवढीच गर्दी पण होती. प्रत्येकाने ना घरातून असं जेवण वगैरे पण घेऊन आले होते आणि इथे बसून वगैरे मस्त जेवण वगैरे करत होते. तर आमच्या पण डोक्यात आलं होतं, की चला आपण पण आणायला पाहिजे होतं. पण आम्ही ना मंदिरात आलो होतो. असं स्पेशली बीचवरच यायचं म्हणून आलो नव्हतो. मंदिरातून झाल्यानंतर इथे यायचं हे ठरलं होतं. पण जेवण वगैरे हे बरं वाटत नाही मंदिरात जाताना वगैरे म्हणून ते काही आलो नव्हतो. तर नेक्स्ट टाईम नक्की हा प्लॅन करू. आणि हे बघा ह्यांचं असं हे नखरे चालू होते. मुलांना घेऊन मस्त मजा करत होते. आणि पाणी ना जरा कमी थोडं करत करत ना आम्ही जिथे बसलो होतो ना तिथेपर्यंत यायला चालूच झालं होतं. त्यानंतर मग छान असं थोडा वेळ घालवला बीचवर आणि मग घरी जायला निघालो. आता मग नंतर इथे ना इस्कॉनच्याच इथे येऊन उभं राहिलो. म्हणजे कॅब बुक केली होती आणि आता बघा पूर्ण शांत झालं होतं. म्हणजे 10:30 होत आले होते, पण मंदिर बंद झालं होतं. मग कॅब पण आली आणि आम्ही मग आता घरी यायला निघालो. तर असा छान असा आजचा दिवस गेला. तर तुम्ही आज काय केलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.